कुठून बॅक साईड फ्रंट साईड पहिल्यापासून घ्यायची. हां हे बघा आता आपण फ्रंट साईड काढणार आहे. फ्रंट साईड पूर्ण लेंथ किती आहे आपली 34 तेवढं घ्यायचं आहे. इथून चेस्टचा चौथा भाग मायनस 4 सेंटीमीटर. इथे शोल्डरचा दुसरा भाग, इथेही शोल्डरचा दुसरा भाग, इथे छातीचा चौथा भाग प्लस 2 सेंटीमीटर. तेवढंच अंतर खाली घ्यायचं आहे. छातीचा चौथा भाग प्लस 2 सेंटीमीटर. आता इथे ही सरळ रेष मारून घ्यायची आहे. त्यानंतर नेहमीप्रमाणे कमरेचा चौथा भाग प्लस किती 2 सेंटीमीटर. इथे ही मार्किंग आली. इथून ही मार्किंग अशी सरळ येणार. त्यानंतर इथे छातीचा गळा रुंदी, छातीचा 12वा भाग. फ्रंटचा गळा किती आहे 17 सेंटीमीटर. किती आहे 17 सेंटीमीटर. आता इथे आपण काय करणार, पहिले स्क्वेअर आखणार ना. हे बघा आणि तिथून हा राऊंड शेप देणार. त्यानंतर 1 सेंटीमीटर शोल्डर उतार. त्यानंतर काय करणार, याचा आणि याचा मध्य. इथून किती सेंटीमीटर आत घ्यायचे 1.5 सेंटीमीटर. त्यानंतर हा शेप. इथून आता किती अंतर घेणार आपण 2.5 सेंटीमीटर. आणि इथून हा शेप. हा फ्रंट साईडचा शेप झाला. आता इथून आपल्याला किती वर घ्यायचे आहे 5 सेंटीमीटर. कटोरी ब्लाउज आहे ना, तर इथे 5 सेंटीमीटर आधी वर घ्यायचं आहे. तिथून ही सरळ रेषा. सरळ रेषा मारल्यानंतर इथून इथे इथून पहिल्यांदा किती सेंटीमीटर आत घ्यायचं आहे 4. कुठून घेणार हे, या लाईन पासून इथे. हे बघा. त्यानंतर इथून किती 6 सेंटीमीटर. त्यानंतर हा जो शेप आहे हा आला. त्यानंतर काय करायचंय, याचा आणि याचा मध्य काढायचा आहे. आता हे किती आलं 14.5 म्हणजे 7.25. हा याचा मध्य आला. इथूनच काय करायचं, ही चेस्ट लाईन, चेस्ट वरची म्हणजे चेस्ट लेवलची लाईन आखायची आहे. चेस्ट लेवल किती आहे 24 सेंटीमीटर. आणि त्याच्या खाली किती घेणार आहे आपण 2 सेंटीमीटर. इथे ही दाटची मार्किंग आली. त्यानंतर इथे किती सेंटीमीटर वर घेतलं होतं आपण 2 ते 2.5. आणि इथून हा शेप असा द्यायचा आहे. हे झाले फ्रंटची बाजू. त्यानंतर इथे 3 सेंटीमीटर काय आहे मार्जिन आहे. ती मार्जिन दाखवायची आहे. मार्जिन नेहमी कशी दाखवतात क्रॉस मध्ये. तर हा बॅक साइड आहे आणि हे फ्रंट साइड आहे. आता आपण तो डायग्राम काढला होता, त्याच्यामध्ये काय केलं आपण कटोरीचा भाग कापून घेतला. प्रत्यक्ष जेव्हा कटोरी शिवायची असते तेव्हा काय करावं लागतं, त्याचं अंतर वाढवावं लागतं. आता ते वाढवायचं कसं, तर या ठिकाणी 3 सेंटीमीटर अंतर खाली वाढवायचंय. कुठे डार्ट लाईन आहे ना आपली, तिथून खाली किती सेंटीमीटर 2 ते 3 सेंटीमीटर अंतर तिथून वाढवायचं. त्यानंतर याच्या उजव्या बाजूला 2 सेंटीमीटर आणि डाव्या बाजूला 2 सेंटीमीटर अशा प्रकारे अंतर वाढवायचंय. आणि ही गळ्याच्या भागावर किती सेंटीमीटर 1 सेंटीमीटर. बघा अशा पद्धतीने. आता मी इथे टाचणी लावलेली आहे. इथून मी हा आकार असा देणार आहे, इथून असा येणार. आता हा जो आकार आहे हा मला इथे द्यायचा आहे. तर मी काय केलं, ही टाचणी इथे आहे तशीच आहे ना. हां आणि मी काय केलं, फक्त हा कटोरीचा भाग सरकवलाय. इथून हा आकार फक्त इथे सीम अनाउन्ससाठी इथे वरती येणार. हां इकडून पण हा भाग या साईडनी असा एक
फिरवायचा आहे आणि इथूनच सरळ तेवढ्याच अंतरावर इथे मार्किंग करायची आहे आणि नंतर हा पुन्हा आहे त्या स्थितीत ठेवायचा आहे आणि इथून हे बघा, इथून या टोकाला जॉईंट होऊन इकडे आणि इथून या टोकाला जॉईंट होऊन इकडे, अशा प्रकारे काय होतं, इथे मी कटोरीचं मार्किंग केलं जातं. आता हे कटोरीचं मार्किंग केल्यानंतर इकडे डार्ट आपण किती घेतला होता, 3 सेंटीमीटर. इकडून किती घेतला होता, 3 सेंटीमीटर. त्यानंतर याला हा कटोरीचा हा जो डार्टचा भाग आहे एवढ्या अंतरावर काय करायचा, कट करून टाकायचा असतो. हा कापून टाकायचा असतो. हा कापून टाकल्यानंतर ही जी कटोरीचं पीस तयार होणार आहे त्याला काय लावायचं आहे, हे साईड पीस. कळलंय तुम्हाला कटोरी ब्लाऊज ड्राफ्टिंग कशी करतात.